आज मी आळूच्या वड्या बनवणार आहे। याच्या शिरा काढून आणि देठे काढून पानं स्वच्छ धुवून घेणार आहे। पानांच्या दांड्या काढून घेतलेल्या आहेत। या दांड्या न फेकता याची भाजी पण बनवली जाते। आळूच्या वडीसाठी आता मसाला वाटून घेते। कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, अद्रक आणि लसूण। आळूच्या पानासाठी लावण्यासाठी बॅटर तयार करून घेते। बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ, वाटलेली कोथिंबीर, मिरची, अद्रक पेस्ट, लाल तिखट 1 चमचा, जिरे 1 चमचा, 2 चमचे तीळ, 1 चमचा मीठ, चिंच गुळाचं पाणी, लिंबू वरून पिळून घेते। थोडंसं तेल टाकून आता हे सर्व मिक्स करून घेते। हे थोडंसं मिक्स करून याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याचं बॅटर तयार करून घेते। आता हे बॅटर तयार आहे। आता पानाला लावून घेणार आहे। आता ह्या पानाला अशा शिरा आहेत। आता मी लाटण्याने ह्या आता अशा लाटून घेणार आहे। आता पानाला मी बॅटर लावून घेते। आता ह्याला लावून तयार आहे। ह्याच्यावर दुसरं पान ठेवून मी लावून घेते। आता ह्याला लावून झालेला आहे। याचा मी रोल बनवून घेते। आता पानाला बॅटर लावून तयार झालेले आहे। आता मी 15 मिनिटे वाफवून घेते। आता कढईमध्ये पाणी उकळलेलं आहे। त्यावर तेल लावून जाळी ठेवून आता याच्यामध्ये रोल ठेवून 15 मिनिटे वाफवून घेते। झाकण ठेवून आता 15 मिनिटे वाफवून घेते। आता हे वाफवून तयार आहे वडी। याला मी आता कट करून घेते। आता वड्या तळून घेते। तयार आहे खमंग खुसखुशीत आळू वडी। असेच पदार्थ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा।